चालताना जेव्हा एखाद्या वेळेस आपल्याला ठेच लागते, रक्त निघते कधी कधी, तेव्हा आपण दगडाला दोष देतो का? नाही. तेव्हा आपण स्वतः उठतो, आपल्याला रक्त लागलेलं असतं, त्रास झालेला असतो, तरी आपण दगडाला दोष देत नाही, स्वतः उठतो आणि तिथनं निघून जातो. आणि पुन्हा जेव्हा त्या रस्त्याने निघायला जातो, नंतर आपल्या लक्षात येते की इथे आपल्याला हळू चालावं लागणार किंवा सांभाळून चालावं लागणार, कारण इथे आपल्याला ठेच लागलेली आहे पूर्वी. तो अनुभव लक्षात ठेवतो आणि तिथनं आपण आपला प्रवास पुन्हा सुरू करतो. तसंच तुम्ही लाईफमध्ये सुद्धा अनुभव घेतलेला असेल. मला पण वाटतं असेल की मी सगळ्यांचं चांगलं करते, सगळ्यांची मदत करते, सगळ्यांचा विचार करते, सगळ्यांसाठी धावून जाते, पण माझ्यावर वेळ आली की माझ्यासोबत सगळं काही वाईटच होते आणि माझ्या वाटेला नेहमी दुःख, त्रास आणि कुठलंही कारण नसताना सुद्धा मला लोक वेळेवर साथ देत नाही, मदत करत नाही. मग नेमकं असं का होते? कारण या प्रश्नाकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन नक्कीच बदलणार आहे. नमस्कार, मी एकता तुम्हा सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते. आपल्या आजूबाजूला अनेक लोक म्हणताना दिसते, मी सगळ्यांचं केलं, माझ्यावर वेळ आली तर कुणीच आलं नाही धावून, माझी वेळ आली तर सगळे दूर गेले. देव पण माझ्याच आयुष्यात नेहमी परीक्षा देतो, माझ्याच वाटेला नेहमी जास्त त्रास देतो. आणि खरं तर माहिती आहे, मी पण पूर्वी असंच म्हणायची. आयुष्यात जर खूप कठीण प्रसंग आले तर त्याचं एकच कारण असतं असं तर नाहीच. प्रत्येकाला एकच अनुभव येतो असं पण नाही. मात्र अनेक लोकांच्या अनुभवावरनं काही गोष्टी वारंवार दिसायला येतात. आज आपण अशाच 5 निरीक्षणांबद्दल बोलणार आहे, ज्यांचा अनुभव सगळ्यांनीच आयुष्यात कधी नाही कधी केलाच असेल. चला तर आजच्या या प्रश्नाकडे आपण एका वेगळ्या दृष्टिकोनातून, वेगळ्या नजरेने बघूया. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण व्हिडिओच्या शेवटी अशा 5 टिप्स सांगणाऱ्या महत्त्वाच्या. प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. पहिलं म्हणजे आपल्या सगळ्यांना वाटतं की मी तर सगळ्यांसाठी उपलब्ध असते, पण माझ्यावर वेळ आली की माझ्या सोबत कुणीच नसतं किंवा माझ्या कुठल्याही कामासाठी कुणीच धावून येत नाही. असं का होतं? तुमचा पण अनुभव असेल आणि माझ्या पण निरीक्षणावरून मला हेच लक्षात आलं. एखाद्या गोष्टीसाठी आपण इतरांना मदत करतो आणि जेव्हा आपली वेळ येते तेव्हा असं वाटते की ते तर माझ्यासाठी धावून आलेच नाही. तुम्हाला पण अनुभव आला आणि मला पण अनुभव आलाच आहे. आपल्या सगळ्यांना वाटतं की मी छान आहे आणि ठीक आहे, वाटायला पण हवं. आणि तेव्हा आपल्याला वाटतं की माझ्यासोबतच तरीही वाईटच होत असतं. मला समोरच्यांनी दुःख दिलं, मला त्रास दिला, माझा कुठल्या तरी गोष्टीत वापर करून घेतला, असं आपल्या सगळ्यांनाच वाटत असतं. पण माहित आहे, इथे एक खरी गोष्ट की आपण सगळ्यांसाठी प्रत्येक वेळी म्हणजे नेहमीच उपलब्ध असतो. ते सुद्धा एक महत्त्वाचं कारण आहे. आपल्याला असं वाटते की माझ्या जीवनात सतत माझ्याच वाटेला दुःख किंवा त्रास येत आहे किंवा माझा कोणी वापर करून घेत आहे. तेच कारण म्हणजे आपण प्रत्येकांसाठी प्रत्येक वेळेला उपलब्ध असतो. ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा. जेव्हा आपल्याकडे वेळ नसतो आपण दुसऱ्यासाठी वेळ काढतो, मदत करतो, हो म्हणतो, धावून जातो, कामात हेल्प करतो, थकवा आला तरी न सांगता सुद्धा धावून जातो, फायनान्शियल सुद्धा हेल्प करतो आपण. आपल्याला वाटतं इतकं सगळं आपण त्या व्यक्तींसाठी केलंय, स्वतःचा विचार न करता. त्या समोरच्या लोकांना हळूहळू काय वाटायला लागतं? ही व्यक्ती सगळं सांभाळून घेईल आणि मग काय, थांबा, इथे तुमचं चुकतं, कारण आपणच त्यांच्या अपेक्षा वाढवलेल्या असतात. इथे माहितीये, चूक ही त्यांची नसते बरं, पूर्णपणे चूक ही आपली असते. हो, खरंच खोटं वाटतंय? विचार करा तुमच्यासोबत जे पूर्वी घडलंय. कारण आपणच तर आपला थकवा, त्रास, कामं. खरं सांगायची गरज होती. जर ते व्यक्ती आपले असते तर त्यांनी आपली बाजू नक्कीच ऐकून घेतली असती. त्याला सवय असते ना आपल्या सगळ्या महत्त्वाच्या कामांना बाजूला टाकायची, आपल्या स्वप्नांवर प्रेम न करता, आपल्या कामाला, आपल्या वेळेला प्राधान्य न देता इतरांना सतत आनंदी ठेवायची. आणि ते 100% कुणीच कधीच ठेवूच शकत नाही. मग हीच आपली सवय दुसऱ्यांची अपेक्षा वाढवायला मदत करते. हो, हेच सत्य आहे बरं. मी पण खूप चुका केलेल्या आहे अशा, म्हणून मी माझा अनुभव इथे तुम्हाला सांगत आहे. एक साधं उदाहरण सांगते. जेव्हा आपण घरात एखाद्या स्त्रीवर पूर्ण कामाचा भार पडला जाते किंवा ऑफिसमध्ये आपल्यावर सतत एकच काम टाकलं जाते, सुरुवातीला तर फार गोजीरवाणं, गोड आणि असं सुंदर कौतुक होते आणि नंतर काय, अपेक्षा वाढल्या असतात. काही दिवसांनी कौतुक बंद आणि अतिरिक्त कामाचा वाढ जास्त, कारण आपणच समोरच्यांच्या अपेक्षा सुरुवातीला वाढवलेल्या. कारण लोकांना पण तुमची किंमत तेव्हाच कळते जेव्हा तुम्ही स्वतःची आणि स्वतःच्या वेळेची किंमत, महत्त्व करता तेव्हाच. सगळं आयुष्यात परत येते बरं, पण गेलेली वेळ कधीच परत येत नाही. मी असं नाही म्हणत आहे की चांगलं वागणूक सोडा, पण प्रत्येक वेळी काम करताना, मदत करताना स्वतःला पण विसरायचं नाही म्हणणं हा उद्धटपणा नाही हो. तो एक आपल्या वागण्यात, आपल्या जीवनात ठेवलेली एक मर्यादा आहे. जर आपण वेळेवर बोललं नाही तर नाती बिघडतात. पुन्हा मी इथे सांगते, नाही म्हणणं हा उद्धटपणा नाही, ती एक छानशी मर्यादा आहे. दुसरं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण नकळत इतरांच्या अपेक्षा वाढवत जातो. मला पूर्वी कळायचंच नाही की मी एखादं काम करत आहे आणि सतत दुसऱ्यांचं काम करूनच देत आहे, ऐकतच आहे, तर त्यांच्या अपेक्षा ह्या मीच वाढवलेल्या. खरंच आपल्याला जेव्हा
मदतीची गरज असते आणि आपण इतरांना मदत केलेली असते, तेव्हा जर आपण एखाद्या कठीण वेळेत असतो आणि आपल्यासोबत कुणी असलं नाही किंवा आपल्याला साथ दिली नाही, तर आपल्याला किती दुखतं ना, किती त्रास होता. आपल्याला वाटतं की बापरे, मी यांच्यासाठी जीव ओतला आणि यांनी माझ्यासोबत म्हणजे इतकं त्रास होतो त्यावेळेला. ती फिलिंग किती दुःख करते आपल्याला. याचा अर्थ आपल्याला अपेक्षा होत्या, फक्त आपण त्या स्वतःला मान्यच केलेल्या नव्हत्या. जेव्हा आपल्या अपेक्षा तुटतात ना, तेव्हा आपल्याला किती त्रास होतो हे तुम्ही प्रत्येकाने अनुभवलंच असेल. करायचंच असतं चांगुलपणाने इतरांची मदत, कारण त्यानीच आपले कर्म सुद्धा बनत असतात. मी खरंच कर्मावर खूप विश्वास ठेवते, म्हणून परत इथे म्हणताय की आपला चांगुलपणा कधीच सोडायचा नाही. पण काही गोष्टींसाठी मर्यादा या खूप महत्वाच्या असतात. पण त्या गोष्टींना व्यवहार बनवू द्यायचं नाही. मदत करायची, पण तेवढी जेवढी आपली क्षमता असते. स्वतःला त्रास देऊन केलेली मदत ही मदत नसते. आणि मदतीनंतर पण असं म्हणायला नकोच ना, मी एवढंच केलं, मी तेवढंच केलं. तिसरं आणि सगळ्यात महत्वाचं, प्रत्येक जण आपल्यासारखाच विचार करेल असं नाही. तुम्हाला वाटतं ना की तुम्ही त्यांची मदत केली, धावून गेले, त्यांना पैशाची मदत केली, तर ते पण तुम्हालाच करेल, असं होतं का? उलट विपरीत होतं. त्यावेळेला तुमच्याकडे ते व्यक्ती येत पण नाही, कारण प्रत्येक व्यक्तींचा स्वभाव, मूल्य, तत्व हे प्रत्येकांचे वेगवेगळे असतात. असेल की तुम्ही आपलं स्वतःचं काम बाजूला टाकून, स्वतःला त्रास देऊन, स्वतःच्या वेळेला प्राधान्य न देता तुम्ही एखाद्या व्यक्तीसाठी धावून गेले, त्यांना जीव लावला, त्यांना तेवढी मदत केली. पण जेव्हा तुमची वेळ आली तेव्हा ते व्यक्ती तुम्हाला महत्त्व न देता त्यांनी आपल्या वेळेला, त्यांनी आपल्या कामाला प्राधान्य दिले. हा अनुभव तुम्हाला नक्कीच आला असेल. एक अशी गाठ बांधून टाका लाईफमध्ये. आपली जबाबदारी आपण घ्यायची आणि दुसऱ्यांची जबाबदारी ही आपण कधीच घ्यायची नाही. त्यांचं लाईफ वेगळं, त्यांची कामं वेगळी, त्यांची वेळ वेगळी. म्हणून दुसऱ्यांच्या स्वभावाची जबाबदारी, म्हणजेच दुसरे वेळेला तुमच्या मदतीला येतीलच असं कधीच विचार करायचा नाही. कडू आहे पण सत्य आहे. समोरचा व्यक्ती जो जसा दिसतो ना आणि जसा आहे तसंच आपण सुद्धा पाहायचं. त्यांचा दृष्टिकोन आपण बदलू शकत नाही किंवा ते सुद्धा आपला दृष्टिकोन कधीच बदलू शकत नाही. आणि तुम्हाला जे वाटतं ना की ते समोरचे व्यक्ती असे असावेत, तसे असावेत, हा विचार कधीच करायचा नाही. समोरचा व्यक्ती माझ्यासारखाच विचार करेल, माझ्याच गोष्टीला महत्त्व देईल, हे सगळं सोडा. दुसऱ्यांच्या ना शब्दांपेक्षा कृतीकडे लक्ष द्या, कारण खरं तर विश्वास हा शब्दांवर नाही, तो कृतीवर उभा असतो. नात्यांमध्ये संवाद स्पष्ट ठेवा आणि खरंच समोरच्यांनी तुमची गोष्ट ही न सांगता ऐकून घ्यावी आणि समजून घ्यावी, ही अपेक्षा वास्तववादी नसते. चौथं इतकं महत्वाचा पॉइंट, प्रत्येक गोष्ट ही आपल्या लाईफमध्ये कमी जास्त झाली तर आपल्याला वाटते ती शिक्षाच आहे. खरं तर ती शिक्षा नसतेच, तो एक सुंदरसा अनुभव असते. पण माहितीये कधी कधी कुठला प्रश्न हा योग्य असतो, तो म्हणजे आता वाईट तर घडलं, पण पुढे काय? माझ्यासाठी पुढे काय बरोबर राहणार आहे आणि मी माझ्यासाठी काय बरोबर केलं पाहिजे? साधं उदाहरण हो, एखाद्या नोकरीतून आपल्याला काढलं, दुसरी लागणार. कदाचित दुसरी जॉब ही आपल्यासाठी खूप सुंदर अपॉर्च्युनिटीचे दारं उघडणारी असणार, ती आपल्यासाठी छान एक संधी असणार. त्या क्षणी दुःख होतं, असं नाही, कारण माझ्यासोबत घडलेलं आहे म्हणून सांगू शकते. पण त्यानंतर जी अपॉर्च्युनिटी येते ती खूप सुंदर येते आपल्यासाठी. जेव्हा आपण मागे वळून बघतो तेव्हाच आपल्याला त्याचा अर्थ कळतो बरं का. काही गोष्टी जीवनात जेव्हा घडतात तेव्हा लगेच उत्तर मिळत नाही, कारण उत्तर तेव्हाच मिळतं जेव्हा मागे वळून आपण काही महिने, काही वर्ष बघतो, तेव्हा त्याचा अर्थ कळतो आणि उत्तरं सुद्धा मिळतात. तेव्हा एक स्वतःला प्रश्न विचारायचा, हे माझ्यासोबत का घडलं? त्याऐवजी पुन्हा एक प्रश्न करायचा स्वतःला, प्रसंगातून मी कशी निघू शकणार आणि त्यातून मला काय शिकायला मिळालं? कारण माहितीये जेव्हा आपल्याला खूप राग येतं, चीड येते, आपल्याला खूप जास्त टेन्शन, थकवा वाटतं, तेव्हा, कारण जेव्हा आपण आपल्या स्वतःला वेळ देतो, थोडं शांत होतो, तेव्हा आपल्याला पुन्हा मदत होते आपल्या प्रश्नांची उत्तरं मिळायला. लाईफमध्ये एक आपण खूप चुकी करतो, ती म्हणजे आपल्या नियंत्रणात ज्या गोष्टी आहेत त्याकडे लक्ष कधीच देत नाही आणि ज्या आपल्या नियंत्रणात नसतात त्यावर आपण खूप जास्त लक्ष केंद्रित करतो. भूतकाळ बदलता येतं नाही ना, पण प्रेझेंट बदलता येतं. मग चेंज करायचं ना, आपल्या वेळेत आपल्या प्रेझेंट मुमेंटवर लक्ष द्यायचं, काम करायचं आणि आपल्याला त्यातनं उत्तर मिळतं आणि रस्ते पण मिळतात. फक्त आपल्याला लक्ष द्यायचं असते ते म्हणजे आपल्या प्रेझेंटमध्ये. पाचवा आणि माझा सगळ्यात फेवरेट पॉईंट, इथपर्यंत जर तुम्ही व्हिडिओ बघत असेल तर प्लीज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि आताच म्हणते, तुमच्या आयुष्यातले छानसे अनुभव कमेंट्समध्ये मला पण सांगा, कारण तुमच्यासारखे छान छान व्यक्तींकडून मला पण खूप काही शिकायला मिळेल. चांगुलपणा आणि आत्मसन्मान हा एकत्र जपायला शिका. की शांत राहणं म्हणजेच समजूतदारपणा, चांगुलपणा आहे बाबा असं. पण प्रत्येक वेळी गप्प बसणं हे सुद्धा स्वतःला कमी लेखण्यासारखं होत असतं. आणि खरंच जिथे बोलायची गरज आहे तिथे बोलायलाच हवं. स्वतःसाठी स्टँड सुद्धा आपल्याला घेताच आला पाहिजे. तेव्हाच आपण म्हणतो ना की ह्यांनी हे केलं, त्यांच्यासाठी धावून गेले, असं केलं, तसं केलं, या प्रश्नांपेक्षा स्वतःसाठी स्टँड घेणं, म्हणजे जिथे खरंच बोलायची गरज आहे तिथे जेव्हापर्यंत आपण बोलणार नाही तेव्हापर्यंत आपल्यासोबत होणारा अन्याय हा आपण
कधीच थांबू शकणार नाही. साधं उदाहरण हो, आपण नातं किती महत्वाचं असते ना, सगळ्यांच्याच आयुष्यात सगळे नाते महत्वाचे असतात, मान्य करते. पण जर आपला सतत वारंवार अपमान करत असेल तर खरंच ते नातं महत्वाचं का? आणि नातं टिकावं म्हणून तुम्ही तिथे काहीच बोलत नसेल तर खरंच नक्की विचार करा. मग चुकी कोणाची? चुकी तुमची ना, म्हणजे तुम्हीच तुमच्यासोबत वाईट करत आहात. आत्मसन्मान गमावून मिळवलेली नाती, टिकवलेली नाती ही कधीच आपली नाती असूच शकत नाही. आणि ती नाती आपल्या मनाला सुद्धा कधी शांतता देऊ शकणार नाही. मी असं म्हणत नाही की चांगले कर्म करणं, कुणाची मदत करणं सोडायची नाही. सोबत स्वतःचा आदर सुद्धा तितकाच महत्वाचा असतो. कारण इतरांनी तुमची किंमत करण्याआधी तुम्ही स्वतःची किंमत किती करता, स्वतःला महत्व किती देता, स्वतःच्या कामाला, वेळेला आणि स्वतःवर किती प्रेम करता, हे सगळ्यात महत्वाचं असतं. प्रत्येक वेळी सगळं काही चांगलं होतं सगळ्यांसोबत किंवा आपल्यासोबत असं नाही. प्रत्येकाच्या आयुष्यात वेगवेगळ्या गोष्टींनी वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव येतात. त्या अनुभवातून आपण काय शिकतो हे मात्र नेहमी महत्वाचं असतं. चांगुलपणा हेच आपले चांगले कर्म करतात आणि कर्म म्हणजे संपूर्ण जीवन येतं. पण चांगल्यापणासोबत शहाणपणा, समजूतदारपणा, मर्यादा आणि आत्मसन्मान ही तेवढाच महत्वाचा असतो बरं का. प्रत्येक वेळी स्वतःचा अपमान करून घेण्याची काहीही गरज नाही. मर्यादा सुद्धा त्यांना स्पष्टपणे सांगा. काही गोष्टी शांतपणे आणि ठामपणे सुद्धा सांगणं तेवढंच गरजेचं असतं. कारण हे जीवन आहे. जिथे आपल्याला वारंवार आपलं मन दुखत आहे, त्रास होत आहे, तिथून थोडं दूर जायला शिका. किंवा तशा लोकांपासून योग्य अंतर ठेवलेलं कधीही महत्वाचं. माफ करणे चांगलं हो, पण पुन्हा पुन्हा स्वतःला दुखवणे आणि त्रास देणे हे बरोबर नाही. स्वतःशी सुद्धा तितक्याच प्रेमाने, मायाने वागा जितकं तुम्ही दुसऱ्यांना प्रेम देता, मान देता. हे सगळ्यात महत्वाचं आहे बरं. आणि आजच्या काळातली हीच सगळ्यात मोठी चुकी करत आहे. आपण स्वतःला जसं प्रेम पाहिजे, जेवढं प्रेम पाहिजे तेवढं देत नाही. सगळी इन्व्हेस्टमेंट दुसऱ्यावर आणि नंतर मग आपल्यासाठी. माहितीये चांगुलपणा कधी सुंदर दिसतो? जेव्हा त्यात आत्मसन्मानाची साथ असते. कारण माहितीये स्वतःला हरवून जर आपण नाती टिकवली ना तर आपलं मन मात्र हरवतं बरं. नक्की लक्षात घ्या. आणि अनुभव आला असेल ना तर कमेंटमध्ये यस नक्की टाका. आणि या 5 गोष्टी नक्कीच आजपासून आपल्या लाईफमध्ये ट्राय करा. जर तुम्हाला पण वाटत असेल की सतत समोरची व्यक्ती तुम्हाला दुखवत आहे, त्रास देत आहे किंवा तुम्ही दुसऱ्यांना मदत करता प्रत्येक वेळी आणि तुमची वेळ आली तर कोणीच नाही, या गोष्टी नक्की ट्राय करा. स्टेप 1, कुठली पण गोष्ट हो म्हणण्याआधी 10 सेकंद थांबा. स्वतःला विचारा, मी ही गोष्ट मनापासून करत आहे का, की समोरच्याला वाईट वाटू नये फक्त त्यासाठी ती गोष्ट करत आहे. जेव्हा तुम्हाला उत्तर मिळतं तेव्हाच त्या व्यक्तीला हो म्हणा. तिथलं प्राधान्य स्वतःला द्या. स्टेप 2, काही गोष्टी लिहून ठेवलेल्या बऱ्या असतात की मला या व्यक्तींकडून अपेक्षा का होत आहे, मग मी या गोष्टीसाठी स्वतःसाठी काय केलं पाहिजे. जेव्हा आपण अपेक्षा लिहितो ना तेव्हा आपल्याला उत्तर मिळतं आणि आपलं माइंड सुद्धा हलकं होतं. प्रत्येक कठीण प्रसंगात एक स्वतःला प्रश्न विचारा. तुटून नाही जायचं. एखादी वाईट गोष्ट आपल्यासोबत झाली तर त्यातून बघायचं मला अनुभव काय आला, कुठली गोष्ट अशी आहे की जी मी स्वतःला त्रास देऊन इतरांसाठी केली. लगेच उत्तर मिळालं नाही हरकत नाही, पण अनुभव नक्की मिळालेला असतो आपल्याला. हा प्रश्न विचारण्याची सवय नक्कीच लावा. उत्तर उशिरा मिळतं पण मिळतं नक्कीच. चौथं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमच्या आयुष्यातील ऊर्जा, पॉझिटिव्हिटी कमी करणारे लोक कुठले आहेत त्यांची लिस्ट करा. कारण त्यांचं वागणं, बोलणं या सगळ्या गोष्टी सुद्धा आपल्या लाईफमध्ये निगेटिव्ह इम्पॅक्ट टाकू शकतात. याचा अर्थ असं नाही म्हणत आहे की त्या लोकांशी नातं तोडून टाका. नाही, बाउंड्रीज, मर्यादा ठेवा. पण आपण कुठल्याही नात्यात मर्यादा ठेवत नाही ना तेव्हापर्यंत आपला सतत अपमान किंवा आपल्याला त्रास होत राहतो. आणि सगळ्यात सुंदर हो, स्वतःसाठी 30 मिनिटं काढा. आयुष्यात माहिती सगळं येतं जातं प्रत्येक गोष्ट. आणि ते धर्तीवर कोणी असा परमनंट शिक्का घेऊन नाही आलेला आहे की मी इथे 100, 500, 200 वर्ष राहणार आहे. प्रत्येक जणाचा आजचा दिवस हा महत्वाचा आहे ना, म्हणून प्लीज स्वतःसाठी 30 तरी मिनिटं काढा. कारण तुमच्यासाठी तुम्ही खूप महत्वाचे आहात. काहीतरी चांगलं वाचा, ऐका, प्रार्थना करा, मेडिटेशन करा, ग्रॅटिट्यूड व्यक्त करा. ज्या कुठल्या गोष्टी तुमच्याकडे आहे ना त्या गोष्टीत आनंदी राहा, समाधानी राहा. कामावर इतकं प्रचंड प्रेम करा, इतकं भारी प्रेम करा. तुम्हाला वाचणं आवडतं, तुम्हाला डान्स आवडते, तुम्हाला तुमचं कुठलं प्रोफेशन आवडतं, स्किल एक तुम्हाला डेव्हलप करायची आहे, त्या गोष्टींमागे धावा. तुम्हाला प्राणी, झाडं सगळ्या गोष्टी इतक्या सुंदर आहे ना अवतीभोवती, आपल्याला खूप साथ देतात बरं. खूप सुंदर एक्सपिरियन्स करायला त्या मदत करतात. पण आपण माहिती आहे खूप जास्त गुंतागुंतीचं लाईफ करून बसतो. मग आपल्याला वाटतं माझ्यासोबत हे असंच झालं तसंच झालं. थांबा, थोडे थांबा, थोडी स्वतःसाठी विश्रांती घ्यायला शिका. 15 मिनिटापासून सुरुवात करा, 10 मिनिटापासून सुरुवात करा, पण प्लीज स्वतःसाठी रोज वेळ काढा.
व्हिडिओ तुम्ही इथपर्यंत बघितलाच आहे त्यासाठी खूप खूप थँक्यू. ईश्वराच्या चरणी तुम्हा सगळ्यांसाठी प्रार्थना करते की तुमच्या लाईफमध्ये येणारे सगळे काही प्रॉब्लेम असतील ना ते सगळे दूर होऊन जाओ, तुम्हाला छान अनुभव येऊ, तुम्हाला जे कुठलं चांगलं काही लाईफमध्ये करायला इच्छा आहे तुमची त्यासाठी देव तुम्हाला नक्की मदत करो. चांगुलपणा हीच तुमची खरी ताकद असते, म्हणूनच तुमचे चांगले कर्म घडते आणि कर्म किती महत्त्वाचे आहे तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे, कारण आपण जसं दुसऱ्यांना देतो तशाच रूपात आपल्याकडे सगळं काही येत असतं बरं का. आजच्या व्हिडिओतला तुम्हाला कुठला मुद्दा रिलेट झाला, आवडला, तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमचे अनुभव सुद्धा शेअर करा कमेंटमध्ये, कारण मला तुमच्याकडून खूप काही शिकता येतं आणि मला पण आवडेल तुमच्याकडनं काही छान शिकायला. पुन्हा लवकरच भेटूया आपण आणि प्लीज कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आणि प्लीज चॅनल नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.